प्रत्येक नात्याला संवादाची गरज असते. प्रत्येक मनाला ऐकून घेणारी एक ओसरी हवी असते. स्वागत आहे ओसरीमध्ये. माझे नाव सुनीला राजेंद्र भिसे. मी 20 वर्ष या क्षेत्रात काम करते ॲज अ काउन्सलर म्हणून. सामाजिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करते. काउन्सिलिंगमध्ये अनेक केसेस महिलांच्या, मुलांच्या, फॅमिलीच्या किंवा अनेक वयोवृद्धांच्या आपण हँडल केलेल्या आहेत. तरुणांच्या केसेस हँडल केलेल्या आहेत, जिथे ॲडॉलसंट इश्यूचं जे इश्यू असतात वगैरे त्याही केसेस हँडल केलेल्या आहेत. तर तो माझा अनुभव शेअर करण्याची मला इच्छा आहे. जे माझे अनुभव आहेत ते मला सांगावेच वाटत आणि म्हणून खास हे चॅनल चालू केलेलं आहे. नुकतंच लोहगड येथे झालेल्या केसमुळे लोक हादरली, म्हणजे खूपच हादरली आणि अनेक लोकांनी त्यांचे व्ह्यूज दिले वगैरे वगैरे. म्हणजे घटना चुकीचीच आहे की कोणी कोणाला अगदी कशावर ढकलून मारणं वगैरे, ही घटना पूर्ण चुकीची आहे. त्याचं आपण कुठेही समर्थन करत नाही. मला थोडं वेगळ्या अँगलने सांगायचं की आपल्या समाजामध्ये प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे जवळजवळ 1% लोक करत असतील. अगदी म्हणजे 0.5% म्हटलं तरी चालेल. म्हणजे अगदी शिक्षित लोक, पैसेवाले लोक हे साधं लग्नाच्या आधी ब्लड टेस्ट सुद्धा करत नाहीत. आता उदाहरणार्थ HIV टेस्टिंग म्हणा किंवा थॅलेसेमिया मायनर असतील, मेजर असतील वगैरे, ह्या सगळ्या ज्या टेस्ट असतात हे ह्या माहीत असणं, म्हणजे हेल्थ स्टेटस जे आहे पार्टनरचं हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आज तेवढा अवेअरनेस समाजामध्ये आलेला आहे. सो प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे आहे हे अतिशय कमी प्रमाणात आहे. फक्त कॅथलिक समाजामध्ये आपण बघतो की त्यांचे हे होतात, म्हणजे 2 की 3 दिवसांची त्यांची शिबिरं होतात लग्नाच्या आधी आणि त्यांना ती कंपल्सरी अटेंड करायची असतात. आणि मग ती शिबिरं म्हणजे कपलना ती अटेंड करायची असतात लग्नाच्या आधी. आणि मग ती शिबिरं झाल्यानंतर त्यांना चर्च सर्टिफिकेट, मान्यता म्हणून सर्टिफिकेट देतं आणि मग चर्चमध्ये त्यांचं लग्न होतं. म्हणजे एक मी म्हणेन काहीतरी अवेअरनेस ते देतात. पण अदरवाईज जर बघायला गेलं तर प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे न के बराबर आहे. आणि लग्नाकडे बघायचा सगळा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे काहीतरी चमचमाट, झगमगाट, खर्च, मोठेपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी, त्याच्याबद्दल मी नाही बोलत. पण प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा ह्या लोक जात नाहीत प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये, त्यामुळे होतं काय की सुरुवातीच्या दिवसामध्ये सगळंच खूप छान, गोड, छान छान असं वाटतं. आणि नंतर मग लग्न झालं की लगेचच म्हणजे ते लाह्या तडतड फुटतात, तसे वादविवाद व्हायला सुरुवात होते. लोक अपेक्षा सांगतात वगैरे वगैरे वगैरे. मी तर म्हणेन की या काउन्सिलिंगमध्ये, म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंग कपलचं तर व्हावं, त्यासोबत मुलीचे आई वडील आणि मुलाचे आई वडील ह्या दोघांचं पण प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणजे सेशन्स काउन्सलरनी घ्यावे असं मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे काय अपेक्षा आहेत, नक्की काय अपेक्षा आहेत, म्हणजे ह्यांच्या जावयांकडनं काय अपेक्षा आहेत आणि ह्यांच्या सुनेकडनं अपेक्षा काय, आणि दोन्ही आई वडिलांच्या स्वतःच्या मुलांकडनं काय अपेक्षा आहेत. म्हणजे जर स्मार्ट काउन्सलर असेल तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने ते बाहेर काढू शकतो आणि सांगू शकतो की बाबा हे चित्र आहे, तर निर्णय घ्या तुम्ही. म्हणजे कसं होऊ शकतं ह्याच्यामध्ये. आणि कितीतरी हे प्रीमॅरिटल काउन्सिलिंग जे आहे हे सिन्सिअरली जर केलं तर कितीतरी डिवोर्स आणि लग्नानंतरच्या ज्या समस्या होतात, म्हणजे अतिशय गंभीर समस्या होतात, तर त्या समस्या आपण नक्की वाचू शकतो, हा माझा पूर्ण विश्वास आहे.